पूर्ण दगड टाकला कटकट कटकट वाजत जाते दूर जावा तुम्ही व्यक्त करा आता माझ्या प्लास्टिकवर काढू गावातल्या बायको इंग्रज दीपक ते फार हुशार होते करवणगाव छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी आहे असं म्हटलं तर कोणालाही खरं वाटणार नाही, पण हे खरं आहे। हे बुलढाणा जिल्ह्याचं करवण गाव आहे आणि हे करवणची 52 बुर्जी आहे। या ठिकाणी 52 बुर्ज एका ठिकाणी एका वेळेस अस्तित्वात होते। आज आपण पाहतो की या ठिकाणी पूर्ण ऐतिहासिक वारसा नष्ट झालेला आहे। पूर्ण एवढा मोठा त्यावेळेचा समृद्ध इतिहास आज पूर्णपणे नामशेष झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची ही सासूरवाडी होती आणि या एवढा मोठा ऐतिहासिक वारसा या ठिकाणी आहे, परंतु शासनाचे प्रशासनाचे याच्याकडे दुर्लक्ष झालेले आहे आणि हा पूर्ण इतका मोठा जाज्वल्य इतिहास पूर्ण नष्ट झाला आहे। आपल्या सोबत काही जाणकार लोक आहेत, आपण त्यांना विचारूया। भाऊ, काय सांगाल या करवंड विषयी? करवंड तालुका चिखली हे सिंदखेड राजानंतर विदर्भातील सगळ्यात महत्त्वाचं असं केंद्र होतं स्वराज्याचं। स्वराज्यामध्ये येथील वतनदार सरदार शिवाजीराजे इंगळे हे शिवाजीराजांच्या संपूर्ण युद्ध मोहिमांमध्ये सुरुवातीपासून सहभागी होते। त्यांनी खूप मोठा पराक्रम त्या सैन्यामध्ये केलेला होता आणि म्हणूनच जिजाबाईंनी शिवाजीराजांची कन्या गुणवंताबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांशी 15 एप्रिल 1657 रोजी लावून दिला आणि याच्या इतिहासामध्ये नोंदी आहेत सर्व ठिकाणी आणि आजपर्यंत हा इतिहास दडलेला होता। आता गावकऱ्यांसमोर हा इतिहास आल्यामुळं जसा सिंदखेड राजाला महोत्सव साजरा होतो तसा 15 एप्रिल रोजी करवंड महोत्सव साजरा व्हावा यासाठी गावकऱ्यांनी एकजूट केलेली आहे आणि त्याची एक बैठक आज या ठिकाणी पार पडली आणि खूप मोठ्या प्रमाणावर 15 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी उत्सव होणार आहे। आपल्यासोबत या भागातले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळेजी आहे। काय वाटतं आपल्याला, शासन कुठे चुकते? आजोळ ते सासर छत्रपती शिवाजी महाराजांचं, बाळ शिवबा ते छत्रपती शिवराय हे दोन्ही बुलढाणा जिल्ह्यातलंच आहे। सिंदखेड राजा हे आजर आहे आणि करवंडे सासर आहे। परंतु इतका समृद्ध ऐतिहासिक वारसा असतानाही शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे सिंदखेड राजाकडेही आणि करवंडकडेही। सिंदखेड राजासाठी जसा विकास आराखडा शासनानं मंजूर केला तशाच त्याच धर्तीवर एखादा विकास आराखडा, करवंड विकास आराखडा, करवंड 52 बुर्जी विकास आराखडा शासनानं मंजूर करून 15 एप्रिल रोजी होणारा करवंड महोत्सव हा शासन स्तरावर साजरा व्हावा अशी मागणी करतो। नक्कीच आपल्यासोबत काही जाणकार आहेत। काय तुमचं प्लॅन ऑफ ऍक्शन आहे आणि काय शासनाने करायला पाहिजे? जशा बुलढाणा जिल्ह्याच्या राजमाता जिजाऊ मासाहेब आहेत, तसेच त्यांच्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना 7वी पत्नी म्हणून त्यांनी याच गावाची या ठिकाणी जे 52 बुर्जी करवंड म्हणतात, हे 52 बुर्जी करवंड म्हणजे गावाचं संरक्षण असं होतं आणि यांच्या 52 बुर्जीची जहागिरी ज्याला म्हणतो आपण ती इंगळे परिवाराकडे होती आणि त्या इंगळ्यांची मुलगीच राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना दिली होती। त्याच गुणवंताबाई इंगळे आज त्यांचा 15 एप्रिल रोजी जो महोत्सव होणार आहे त्या महोत्सवाच्या उद्देशानं आज या ठिकाणी आज कृती आराखडा कृती समाज समिती स्थापन झालेली आहे। सर्व ज्येष्ठ आणि महाराष्ट्रभरातून सर्व इंगळे परिवार, राजे सर्व आणि गावकरी मंडळी या ठिकाणी एकवटलेले आहे। या नामशेष झालेल्या इतिहासाचा पुनर्विचार व्हावा आणि त्यासाठी हे सर्व प्रयत्न चाललेले आहे। शासनानं लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन हे काम पूर्ण करावं अशी मागणी गावकऱ्यांची आहे। नक्कीच ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील सगळे राजकारणी त्यांच्या नावाने आपलं राजकारण करतात, परंतु त्याच शिवाजी महाराजांची सासूरवाडी या ठिकाणी अशा अवस्थेत आहे, ही फार शर्मेची आणि लाजिरवाणी बाब आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, करवंड, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा।